मित्रांनो, आज आपण टीईटी 2013 साठीचा पेपर झालेला आहे. त्या पेपरमधील मानसशास्त्राचा एक महत्वाचा प्रश्न बघणार आहोत, जो की येणाऱ्या आपल्या टीईटी परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. बघा, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे रिकामी जागाचे उदाहरण आहे, असा आपला प्रश्न आहे. आणि पर्याय दिले आहे समावेश, मनाचा कल, इंद्रियप्रमाणे चित्तकल. अतिशय महत्वाच्या संकल्पना आहे. चारही संकल्पना आपल्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आधी आपण समजून घेऊया. या प्रश्नाचं उत्तर आहे इंद्रिय. तर मित्रांनो बघा, इंद्रियप्रमाणे चित्तकल हे दोन अवमदाधिक दोष आहेत. तर चित्तप्रमाणाचा विचार केला तर बघा, उद्दीपक समोर असताना आपल्याला भास होतात. म्हणजे जर एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेली असेल तर ती व्यक्ती आहे असं आपल्याला भास होतो. बघा, पहिला आहे समावेश. आता इथे तुम्हाला काही दोन शब्द लिहिलेले दिसतात, तुम्ही जर बघितले तर तुम्हाला लगेच समजते की हा डी आहे आणि हा ई आहे. परंतु हा डॉट 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 देऊन तयार केलेला आहे, म्हणजे तुटक लाईन आहे, परंतु आपण एकत्रित वाचतोय. हे समावेशाचं उदाहरण आहे. तर बघा, मनाचा कल. तर डीएडच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हे उदाहरण दिसेल. इथे एक पुस्तक आहे. जर तुम्ही पुस्तक बघितलं तर एकदा ते आपल्याला असं वाटतं की उघडलेलं आहे, एकदा असं वाटतं की बंद आहे. तर हे मनाच्या कलाचं उदाहरण आहे. अशा प्रकारे ह्या चारही संकल्पना खूप महत्वाच्या आहे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.